शेवग्याच्या शेंगा तर आपण नेहमीच करतो, पण आज मस्त अशा शेवग्याच्या फुलांची भाजी करूया. शेवग्याच्या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि फायबर्स असल्यामुळे अतिशय आरोग्यदायी ही भाजी आहे. ही फुलं दिसायला जितकी सुरेख दिसत आहेत ना, तितकीच औषधी देखील आहेत. पूर्वी प्रत्येकाच्या अंगणात एक तरी शेवग्याचं झाड असायचंच, तेव्हा आई कायम ही अशी फुलांची भाजी करत असे. ही फुलं स्वच्छ खळखळून अशी धुवून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण या फुलांमध्ये बऱ्याचदा बारीक बारीक पाखरं असतात. त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये ही फुलं छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची. आणि आता अगदी बेसिक अशी नेहमीचीच तयारी. लोखंडी तव्यात पळीभर तेलावर हलकीशी दुखावलेली लसूण आणि मिरची घालायची. हिंग घालायचं आहे आणि लसूण मिरची छान अशी परतली की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. या भाजीला ना थोडासा कांदा जास्त घ्यायचा, म्हणजे भाजी छान मिळून येते. कांदा हलकासा मऊ झाला की हळद घालायची आणि हळदसुद्धा छान परतून घ्यायची. कांदा आपल्याला फारसा लालसर करायचा नाही आहे. आता स्वच्छ धुवून वेळून घेतलेली शेवग्याची फुलं यामध्ये घालायची. या शेवग्याच्या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायचे. साखर आवडत नसेल तर नाही घातली तरी काहीच हरकत नाही. सगळी भाजी व्यवस्थित अशी तेलकांद्यावर परतून घ्यायची. सगळी भाजी छान अशी एकजीव झाली की पाण्याचा हबका मारायचा आणि फक्त एक वाफ काढून घ्यायची. ही फुलं अगदीच कवळी असल्यामुळे एक वाफ पुरेशी होते. लक्षात घ्या, खूप अशी भाजी शिजवायची नाही आहे. अगदी शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भरपूर असा ओला नारळ पेरला की आपली ही शेवग्याच्या फुलांची भाजी तयार. आपल्या पारंपरिक रेसिपीज किती साध्या, सोप्या, पण तरीही अतिशय पौष्टिक आहेत ना. भरपूर औषधी गुणांनी परिपूर्ण अशी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.